ही गोष्ट कृष्ण भक्त मीराची आहे, जी लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णांची परमभक्त होती. म्हणून तिच्या आई वडिलांनी तिचं नाव मीरा ठेवलं होतं. मीराच्या वडिलांची फळांची गाडी होती आणि तिची आई लोकांच्या घरी धुणे भांड्याचं काम करायची. तरीही घर चालवणं खूप मुश्किल व्हायचं. ते तिघेही एका तुटक्या मुटक्या झोपडीत राहायचे. जशी जशी मीरा मोठी होत चालली होती, कृष्ण भक्तीमध्ये तिचं मन जास्तच रमत होतं. तिने आपल्या झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये बाळ श्रीकृष्णाची छोटी मूर्ती प्रतिष्ठापित केली होती. ती त्या बाळकृष्णाची पूर्ण काळजी घ्यायची. एका रात्री खूप जोरात पाऊस यायला लागला. मीराच्या झोपडीत छतावरून पाणी गळत होतं आणि हळूहळू झोपडीत पाणीही भरायला लागलं. मीराची आई घाबरली आणि ती मीराला म्हणाली, मीरा, अगं मीरा, लवकर उठ, पावसाचं पाणी आपल्या घरात शिरलंय बघ. मीरा, मीरा. मीराला आवाज दिल्यानंतर तिची आई आपल्या नवऱ्याला उठवायला गेली. ते तिघेही खूप घाबरतात. मीरा उठल्या उठल्या लगेचच आपल्या बाळकृष्णाला आपल्या हातात घेते आणि आपल्या आईवडिलांबरोबर बाहेर पलंगावर बसते. ते तिघही पावसाच्या थांबण्याची वाट बघत होते, पण पाऊस काही थांबत नव्हता. उलट तो जास्तच वाढत होता. हळूहळू झोपडीमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साठलं आणि सगळं सामान पाण्यात वाहत होतं. हे बघून मीराचे वडील राम आपल्या बायकोला लीलाला म्हणाले, लीला, पाणी तर खूपच वाढलंय ग, पाऊस पण थांबत नाही. असं वाटतं आपल्याला इथून निघायला पाहिजे. अहो, पण आपण जाणार कुठे एवढ्या रात्री? घरातलं जवळपास सगळंच सामान पाण्यात वाहत होतं, पण मीराने आपल्या बाळकृष्णाला अगदी घट्ट पकडून ठेवलं होतं. रामू कसाबसा लीलाला घेऊन झोपडीच्या बाहेर आला. बाहेर मुसळधार पाऊस येत होता. तेव्हा मीरा आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, जवळच इथे कृष्ण मंदिर आहे, चला आपण तिथेच जाऊया. तिथे आपला हा पाऊस काहीच बिघडवू शकणार नाही. बरोबर बोलतीयस तू बाळा, आता कृष्ण कन्हैयाच आपल्याला वाचवू शकतील. लीला, चल लवकर. तिघही पावसात भिजत भिजत त्या मंदिरात पोहोचतात. मंदिर थोडं उंचावर होतं, त्यामुळे ते तिथे सुरक्षित होते, पण त्यांच्या झोपडीचं मात्र पूर्ण नुकसान झालं होतं. ते बघून तिघांच्याही डोळ्यात पाणी येतं. लीला श्रीकृष्णाला म्हणते, हे कृष्ण भगवान, हे काय होऊन बसलंय? आता आम्ही कुठे राहणार, कुठे जाणार? आई, तू काळजी करू नको. तू बघ, माझं बाळकृष्ण नक्की काहीतरी करतील. ती रात्र ते तिघही मंदिरातच काढतात. मीरा कृष्णाच्या मूर्तीसमोर हात जोडून तशीच उभी असते. सकाळ होता होता पाऊसही थांबतो आणि मंदिरातले पुजारी मंदिरात येतात. रामू आणि त्याच्या परिवाराला तिथे बघून ते त्यांना विचारतात, काय झालं? रात्रभर तुम्ही इथे मंदिरातच होतात का? हो गुरुजी, ती माझी पोरगी भगवान श्रीकृष्णाची खूप मोठी भक्त आहे आणि काल तिने आम्हाला या मंदिराबद्दल सुचवलं. मी ओळखतो तुमच्या मुलीला. रोज इथे येते ती आपल्या बाळकृष्णाला घेऊन. एवढ्या लहान वयात तिची एवढी भक्ती बघून मी तर आश्चर्यचकितच झालो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. देवाच्या दारी शरण आलात म्हणजे तो नक्कीच मदत करेल. तुम्हाला हवं तेवढे दिवस तुम्ही मंदिरात राहू शकता. खूप खूप धन्यवाद गुरुजी. त्या दिवसापासून रामूचं कुटुंब मंदिरातच राहू लागलं. रामू आणि लीलाने कसंबसं आपलं काम सुरू केलं आणि मीरा पूर्ण दिवस मंदिरातलं काम करायची. ती खूप आनंदी होती, कारण दिवसभर तिच्या आवडत्या देवाची सेवा तिला करायला मिळत होती. ती अगदी लक्षपूर्वक भगवान श्रीकृष्णांची गुरुजी कशी पूजा करतात ते बघायची आणि अगदी तशीच पूजा ती आपल्या बाळकृष्णाचीही करायची. ती आपल्या बाळकृष्णाबरोबर दिवसभर गप्पा मारायची. ती एका छोट्या बाळासारखी त्यांची काळजी घ्यायची. हळूहळू दिवस असेच गेले. रामूने फळांचं एक दुकान उघडलं. ते तिघही मंदिराजवळच एक खोली भाड्याने घेऊन राहू लागले. पण मीरा घरापेक्षा जास्त मंदिरातच आपला वेळ घालवायची. एक दिवस रामू आपल्या दुकानातून घरी आला आणि लीलाला म्हणाला, लीला, एक आनंदाची बातमी आहे. अच्छा, मग लवकर सांगा ना मला. आपल्या दुकानाजवळच ते बन्सारी भाऊंचं दुकान आहे ना, किशनलालजींचं. त्यांनी आपला मुलगा धर्मेशसाठी आपल्या मीराचा हात मागितलाय. किशनलालजींचं दुकान तर खूपच चांगलं चालतं आणि धर्मेशही त्यांच्याबरोबरच त्यांचा धंदा बघतो. आपली मीरा तिथं खुश राहील. आणि तुला माहितीये, किशनलालजींना काही हुंडाबिंडा नकोय. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे हो.
मीरा हे सगळं ऐकत होती. ती आपल्या आई वडिलांना थांबवत म्हणाली, आई, बाबा, मला काही लग्न बिग्न करायचं नाहीये. मी माझ्या बाळकृष्णाबरोबर आणि तुमच्या बरोबरच खूप आनंदी आहे. असं नाही होत ग बाळा, लग्न तर सगळ्यांना करावंच लागतं. आणि तू काळजी करू नको. तुझ्या सासरकडच्यांना आम्ही सांगू की तुझ्या बाळ गोपाळला तुझ्या बरोबर नेहमी राहू देत म्हणून. मग तर चालेल ना? असं बोलू नको मीरा. तुला माहितीये ना आपली परिस्थिती. एवढं चांगलं स्थळ आलंय, तू असं नाही म्हणू नकोस. मीरा आपल्या आईवडिलांचं म्हणणं ऐकून धर्मेश बरोबर लग्न करते. पण धर्मेश बद्दल तिला जे काही सांगितलं गेलं होतं त्यापेक्षा धर्मेश खूप वेगळा होता. त्याचं मन कुठल्याही कामात लागत नव्हतं. तो पूर्ण दिवस झोपलेला असायचा आणि संध्याकाळच्या वेळी मित्रांबरोबर दारूही प्यायचा. सासरे किशनलालजींनी धर्मेश बद्दल खोटं सांगितलं होतं. आधी तर किशनलाल घरातला सगळा खर्च बघायचे, पण प्रदीर्घ आजारामुळे काही दिवसातच त्यांचंही निधन झालं. धर्मेशचे डोळे तेव्हाही उघडले नाहीत. किशनलालजींचं दुकानही बंद झालं. मीराच्या सासूचं निधन खूप वर्षांपूर्वी झालं होतं. त्यामुळे धर्मेश आणि आपलं पोट भरण्यासाठी मीराने दुसऱ्यांच्या घरी काम करायला सुरुवात केली. या सगळ्या कामामुळे मीरा आपल्या बाळकृष्णाला जास्त वेळ देऊ शकत नव्हती. याचं तिला खूप जास्त वाईट वाटायचं. मीरा त्या दिवशी रात्री काम संपवून घरी आली तेव्हा तिने पाहिलं की दारूच्या नशेत धर्मेश घरातल्या वस्तू खाली फेकत होता. तो मीराच्या बाळकृष्णालाही खाली फेकणारच होता. तेवढ्यात मीराने त्याला थांबवलं आणि ती रागाने म्हणाली, हे काय करताय तुम्ही? माझ्या बाळकृष्णाला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? धर्मेश मीराला धक्का देऊन जमिनीवर खाली पाडतो. तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या समोर मोठ्या आवाजात बोलायची? मी जी दारूची बाटली आणली होती ती कुठे ठेवली असते सांग मला. मला लवकर दे, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला घरातून बाहेर काढतो बघ. मीरा त्याला दारूची बाटली आणून देते आणि रडत रडत आपल्या बाळकृष्णाला म्हणते, मला माफ करा बाळगोपाळ. आजपासून तुम्ही फक्त माझ्याच बरोबर राहाल. मी तुम्हाला कधीही एकटं सोडून जाणार नाही. दारूमुळे धर्मेशची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती आणि मीरा आता आई होणार होती. पण धर्मेशला याचं काहीच पडलेलं नव्हतं. काही कमवून घरात आणणं तर दूरच, पण मीराचे पैसेही तो तिच्याकडून घ्यायचा आणि त्याच पैशातून तो दारू प्यायचा. मीराचे आई वडीलही आता या दुनियेत नव्हते, त्यामुळे ती अगदी एकटी पडली होती. दारूच्या अतिसेवनामुळे धर्मेशची तब्येत आता जास्त बिघडली होती. त्याने अंथरूण धरलं होतं. या दारूच्या सवयीमुळे तो मरणाच्या दारात उभा होता. जेव्हा धर्मेशला या सगळ्याची जाणीव झाली तेव्हा तो एक दिवस मीराला म्हणाला, मीरा, जमलं तर मला माफ कर. मला कळालंय की मी खूप पापं केलीयेत आणि देवानी मला माझ्या कर्माची शिक्षा पण दिलीये. मी तुझं आयुष्य बर्बाद केलंय, यामुळे मला माफ कर. हे धर्मेशचे शेवटचे शब्द होते. त्याचा मृत्यू झाला होता. मीरा त्या दिवशी खूप रडली. मग आपल्या बाळकृष्णाला बघून तिला थोडा धीर आला. काही महिन्यानंतर मीराने एका बाळाला जन्म दिला आणि ती त्या बाळाबरोबर राहू लागली. तिने आपल्या मुलाचं नाव चंदन ठेवलं. हळूहळू चंदन मोठा होऊ लागला. जशी ती चंदनची काळजी घ्यायची तशीच आपल्या बाळकृष्णाचीही काळजी घ्यायची. पण हे सगळं चंदनला समजत नव्हतं. एकदा चंदनने मीराला विचारलं, आई, हे बाळकृष्ण कोण आहे? ते माझं सगळं काही आहेत बाळा. त्यांच्यामुळेच तर मी आज जिवंत आहे आणि तुझी काळजी पण घेऊ शकतेय. असेच काही दिवस गेले. चंदन अभ्यासात खूप हुशार होता आणि आपल्या आईच्या मेहनतीचीही त्याला जाण होती. त्यामुळे त्याने मन लावून अभ्यास केला आणि सरकारकडून आणि कॉलेजकडून स्कॉलरशिप मिळवली आणि चांगल्या मार्कांनी तो पासही झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला खूप चांगली नोकरी मिळाली. नोकरी मिळताच तो मीराकडे गेला आणि म्हणाला, मला नोकरी मिळाली आई. आता तुला काहीही काम करायची गरज नाहीये. आता सगळा घरातला खर्च मी बघेन. आता तू फक्त घरात बसून आराम करायचास. राधे कृष्ण, राधे कृष्ण. ही सगळी माझ्या बाळकृष्णाची कृपा आहे आणि तुझी मेहनतही. मी खूप आनंदी आहे बाळा, खूप आनंदी आहे. मीराच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. चंदन आपल्या आईचे डोळे पुसतो आणि तिला आपल्या जवळ घेतो. असेच काही दिवस जातात. एक दिवस चुकून चंदनच्या हातातून बाळकृष्णाची मूर्ती खाली पडते. ते बघून मीरा खूप नाराज होते आणि रागाने म्हणते, हे काय केलंस तू चंदन? माझ्या बाळकृष्णाला खाली पाडलंस? दे, त्यांना माझ्याकडे दे.
माफ कर आई मला. अगं मी मुद्दाम नाही केलं. तेव्हा मीरा बघते की खाली पडल्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती काही काही ठिकाणी तुटली होती. ते बघून ती घाबरते आणि म्हणते, चंदन, आत्ता जाऊन डॉक्टरांना घेऊन ये. चंदनला आपल्या आईचा स्वभाव माहिती होता, त्यामुळे त्याने डॉक्टरांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. डॉक्टर साहेब, माझे बाळकृष्ण खाली पडले होते. त्यांना खूप लागलंय हो. तुम्ही त्यांना लवकर बरं कराल ना? डॉक्टर चंदनकडे बघतात आणि चंदनचा इशारा समजून बाळकृष्णाची मलमपट्टी करायला लागतात आणि मग पुन्हा बाळकृष्ण मीराकडे देत ते म्हणतात, हे घ्या आजी, आता बाळकृष्ण ठीक झाले आहेत. अहो, असं कसं? एवढ्या वरतून पडलेत माझे बाळकृष्ण. तुम्ही काय हे गळ्यात शोभेला म्हणून घातलंय? ते कानात घालून माझ्या बाळकृष्णाला तपासा तरी निदान. त्यांचं सगळं ठीक तर आहे ना? डॉक्टर पुन्हा चंदनकडे बघतात. त्याचा इशारा समजून स्टेथोस्कोप कानात घालून बाळकृष्णाला तपासू लागतात. त्याच्यानंतर जे घडलं त्यामुळे डॉक्टरांचे होशच उडाले. त्यांना बाळकृष्णाची धडधड ऐकू येत होती. त्यांनी एकदा नाही अनेकदा चेक केलं. प्रत्येक वेळेला त्यांना हृदयाची धडधड ऐकू येत होती. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्यांना असं बघून चंदनने डॉक्टरांना विचारलं, काय झालं डॉक्टर साहेब? तब्येत तर ठीक आहे ना? डॉक्टर चंदनला स्टेथोस्कोप देऊन बाळकृष्णाच्या हृदयाची धडधड ऐकवतात. ते दोघेही आश्चर्यचकित होतात. मग मीरा त्यांच्या हातातून स्टेथोस्कोप घेते आणि त्यांना म्हणते, द्या, माझ्याकडे द्या. ते माहित नाही इतक्या वेळापासून तुम्ही काय करताय ते. मीरा सुद्धा बाळकृष्णाची धडधड ऐकते, पण ती आश्चर्यचकित होत नाही. उलट तिला छान वाटत होतं. असं वाटत होतं जणू काही ती खूप वर्षांपासून ही धडधड ऐकतीये. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. ती बाळकृष्णाला आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, बरा आहे, माझा बाळकृष्ण बरा आहे. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.